सामन्याला सुरुवात होत आहे। पहिल्या सेमीफायनलचा सामना असेल दोन संघांदरम्यान, स्वामी समर्थ विरुद्ध प्रभू फायटर या दोन संघांदरम्यान। तर स्ट्राइक एंडला मिनेश, नॉन स्ट्राइक एंडला जीवन असेल प्रभू फायटर संघाचे सलामीवीर। तर सलामीचं षटक असेल ते अमे याच्या हातामध्ये चेंडू असेल। प्रथम नाणेफेक जिंकली आहे ती स्वामी समर्थ या संघाने नाणेफेक जिंकली। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजी दिली आहे ती प्रभू फायटर या संघाला। सलामीचे फलंदाज मिनेश, डावखुरा फलंदाज स्ट्राइक एंडला खेळतोय। नॉन स्ट्राइक एंडला असेल जीवन, एक अनुभवी फलंदाज जीवन, मला माहिती आहे माझा वर्गमित्र असेल। एक अनुभवी फलंदाज अमेय, गोलंदाज ओव्हरबिल प्रकारचा चेंडू होता, हलकासा कट केलाय, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, चेंडू फील होतोय सुंदर इथे। एक धाव मिळते मिनेश याला, एक धाव मिळते प्रभू फायटर संघाला। संघाचं खातं खोललंय मिनेश याने, स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं एक या धावसंख्येने। पहिलं षटक मार्गस्थ। हा सामना 3-3 षटकांचा असेल। दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे, जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत प्रभू फायटर या संघाने। अमेय, सलामीचं षटक, पहिलं षटक अमेयाच्या हातामध्ये। जीवन आता स्ट्राइक एंडला येतो, एक उजव्या हाताचा फलंदाज असेल जीवन, उजव्या हाताचा फलंदाज कुठे क्षेत्रामध्ये फटकवलाय। नक्कीच मला वाटतं धावा सीमापार होणार, पाहिजे किती धावा मिळत आहेत। जीवन, मी म्हटलंच होतं एक आक्रमक फलंदाज असेल जीवन। जीवन याच्या बॅट मधून मागील सामन्यामध्ये पण आपण पाहिलंय, बऱ्याच सामन्यामध्ये मोठे फटकेबाजी झाली आहे। पाहिजे 6 धावा, पंचांकडून 6 धावाचा इशारा मिळतोय, खणखणी 6 धावा। जीवन, आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा खराब चेंडू अमेय याचा। जीवन याने पुरेपूर फायदा घेतलाय, 6 धावांसाठी पेटायलाय। मी म्हटलं होतं खरोखरच जीवन याची विकेट महत्वाची आहे स्वामी समर्थ या संघासाठी। अमेय याच्या गोलंदाजीसाठी जीवन, एक अनुभवी फलंदाज असेल, 6 धावांनिशी खेळतोय, 6 धावांनी आपल्या खातं खोले। पुढचा चेंडू, हाही आखूड टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळणार होता जीवन, थोडासा चुकलाय, थोडासा सावकाश खेळतोय। चेंडू जातो विकेट किपर यांच्या हातात। स्वप्नील स्वतः कर्णधार असेल, संघ मालक असेल, याच्या हातामध्ये चेंडू जातोय। निर्धाव चेंडू असेल, निर्धाव चेंडूने सांगता केली आहे या चेंडूवरती अमेय याने। आता मात्र थोडीशी चुकीची दुरुस्ती करतोय अमेय, 10-12 पालाचा रनअप असेल अमेय याचं, जखडून ठेवलंय जीवन याला। पुढचा चेंडू, हा कुटुंबाचा चेंडू, हाही चेंडू फायनल क्षेत्रामध्ये फटकावणार, थोडासा विकेट किपरला मिस करून जातोय चेंडू। चोरटी धाव घेतली आहे जीवन आणि मिनेश याने, एक धाव मिळते प्रभू फायटर याला। संघ पोहोचतोय तो 8 या धावसंख्येवरती। पहिलं षटक मार्गस्थ, जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत स्वामी समर्थ या संघासमोर, जास्तीत जास्त धावांचा आव्हान ठेवायचं आहे। आतापर्यंत 8 धावा झाल्या आहेत, पहिलं षटक मार्गस्थ आहे। 3-3 षटकांचा सामना असेल, 8 धावा आतापर्यंत झाल्या आहेत। अमेय याची गोलंदाजी चालू आहे, सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय स्वप्नील याने। दिनेश प्रभू आहे, एक उत्तम क्षेत्ररक्षण मानला जातो स्वामी समर्थ संघाचा। मकरन प्रभू असेल, पुढचा चेंडू अमेय याचा, मिनेसाठी डावखुरा फलंदाज, ओव्हरबिल प्रकारचा चेंडू होता, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। चेंडू फील्ड होईपर्यंत एकच धाव घेतले, जखडून ठेवलंय, 2 धावा काही त्यांना मिळू शकत नाही। मिनेश आणि जीवन याला एका धावेवरती संतुष्ट मानावं लागतंय। जीवन आणि मिनेश याला 1 धाव मिळते मिनेश याला। संघ पोचतोय तो 9 धावांवरती। पहिलं षटक अजूनही मार्गस्थ असेल अमेयचं, आता मात्र जखडून ठेवलंय मोठ्या फटक्यात। एक मोठा फटका निघाला होता जीवन याच्या बॅट मधून 6 धावांसाठी अमेयच्या गोलंदाजीवरती। पुढचा चेंडू अमेयाचा, 10-12 पालांचा रनअप आहे। जीवन स्ट्राइक एंडवरती खेळतोय, एका षटकारानेशी खेळतोय, 6 धावा केल्या होत्या षटकारावरती जीवन याने। तोच आक्रमक फलंदाज जीवन अमेयाच्या गोलंदाजीवरती। पुढचा चेंडू, हा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, लॉंग बॉल क्षेत्रामध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायचा आहे, मला वाटतं झेल होतो काय, परंतु थोडासा गचा क्षेत्ररक्षण होतोय, झेल होता, जीवन बाद झाला असता, एक मोठा धक्का बसला असता स्वामी समर्थ या संघाला। थोडासा मिस झाला, थोडासा पुढे आला क्षेत्ररक्षक, झेल काय होऊ शकला नाही, झेल सुटतोय। 2 धावा मिळतात या चेंडूवरती, थोडासा फटका चुकला जीवन याचा। जीवन याला अंदाज होता चेंडू सीमा पार झाला असता, परंतु थोडासा फटका चुकला, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये राहिला। 2 धावा मिळाल्या या चेंडूवरती, 2 धाव्याने संघ पोचला येतो
11 धावा झाल्या आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती लागल्या आहेत. अजून 2 षटकांचा सामना शिल्लक आहे. 2 षटकात किती धावा जमवतायत? जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. 11 धावा झाल्या आहेत. 11. तर दुसरं षटक अभिषेक गोटे याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. स्वप्नील तांबे कर्णधार याने त्याच्या हातामध्ये विश्वास दाखवलाय. त्याच्या गोलंदाजीवरती विश्वास दाखवलाय. सेमीफायनलचा सामना आहे तो स्वामी समर्थ विरुद्ध प्रभू फायटर. स्ट्राईक एंडला मिनिट डावपुरा फलंदाज ओरफिल प्रकारचा चेंडू होता. स्वतः फॉलो थ्रू करणार होता अभिषेक. थोडासा चुकलाय. दिनेश फॉलो थ्रू करतो चेंडूला. 1 धाव मिळते दिनेश याला. एका धावेने संघ पोहोचलाय तो 12 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ. थोडस जकडून ठेवलंय मोठे फटके खेळण्यात दोन्ही फलंदाजांना. मोठ्या फटक्यांची गरज आहे दोन्ही फलंदाजांना. दिनेश आणि जीवन याला जास्तीत जास्त धावा जमवायच्या. 12 धावा आतापर्यंत फलकावरती लागल्या आहेत. दुसरं षटक अजूनही चालू आहे. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकात जास्तीत जास्त 40-50 धावा स्वामी समर्थ या संघासमोर ठेवाव्या लागतील. जीवन आणि मिनेश याला. तर जीवन उजव्या हाताने खेळणं हलकासा कटवलाय. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दिनेश प्रभू चेंडूला फील्ड करतोय. सुरेखरित्या फील्ड केलाय. तोपर्यंत थोडासा थ्रो गचाय होतोय. थोडासा थ्रो विकेट किपर याच्या हातामध्ये जात नाहीये. 2 धावा मिळाल्या. जीवन याला 2 धावा मिळाल्या. प्रभू फायटर या संघाला 2 धावेने संघ पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवरती. चौदा धावा. दुसरं षटक अभिषेकाचं थोडासा जखडून ठेवलंय मोठे फटके खेळण्यात. अभिषेकाने आपल्या गोलंदाजीवरती त्याला माहिती आहे जीवन याला कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे. जखडून ठेवलं पाहिजे. अभिषेक पुढचा चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू होता. हलकासा कट केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत 1च धाव मिळाली. थोडस नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडतोय. 1 धाव मिळाली जीवन याला. 1 धाव मिळाली प्रभू फायटर संघाला. संघ पोहोचलाय तो 15 या धावसंख्येवरती. धावा. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ. 3 षटकांचा सामना शिल्लक. अजूनही मोठे फटके मिळाले नाहीत. भिनेश याच्या बॅट मधून. डावखुरा फलंदाज त्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे भिनेश याच्याकडे. मोठे फटके निघतील. तर मला वाटतं हा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. साईल चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. मला वाटतं दुसरी धाव पूर्ण. गुड रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. जीवन आणि भिनेश 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. थोडस संत गतीने चाललेला सामना स्वामी समर्थ विरुद्ध प्रभू फायटर या 2 संघादरम्यान. 17 धावा आतापर्यंत फलकावरती लागल्या आहेत. निलेश स्ट्राईक एंडवरती खेळतोय. डावखुरा फलंदाज अभिषेकाच्या गोलंदाजीवरती. मोठा फटका तर नक्कीच पाहायला मिळेल आता या षटकात. तर मला वाटतं सुंदर फटका खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू खाली मकरंद प्रभू दिसतोय. मला पाहायचं आणि मला वाटतं झेल होता. मकरंद याच्याकडून अपेक्षा नव्हती आपल्या संघाला. स्वप्नील याला पण अपेक्षा नव्हती. झेल सुटू शकत नव्हता मकरंद याच्याकडून. परंतु थोडस चूक होतोय. तोंडाला मास्क लावलाय त्यामुळे चेंडू काही दिसला नसेल त्याला. असं काहीतरी झालं असेल मकरंद याच्याकडून. तर या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. मकरंद कुठेतरी कमी पडतोय. आपल्या क्षेत्ररक्षणात बदल केला पाहिजे. मकरंदाने सराव केला पाहिजे. पुढचा चेंडू अभिषेकाचा. मिनेसाठी 2 धावा खर्च केला होता मागे. पुढचा चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाहायचाय किती धावा मिळतात. चेंडू खाली क्षेत्ररक्षकांनी मला वाटतं कुठलीही चूक करत नाही. एक सुरेख झेल. सुरेख झेल. मिनेशला वाटलं होतं चेंडू सीमा पार जाईल परंतु थोडासा फटका चुकला. बॅटला कुठेतरी कमी चेंडू आदळला. चेंडू गेलोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. गडी बाद झालाय मिनेश.
तर नवीन फलंदाज अथर्व ओव्हर झाली, ओव्हर झाली ना. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकात धाव संख्या झाली आहे ती प्रभू फायटर या संघाची 19 धाव संख्या 19, एक गडी बाद 19. तिसरं षटक स्वतः कर्णधार स्वतः संघमालक स्वप्नील तांबे याच्या हातामध्ये चेंडू असेल. जीवन स्ट्राईक रेडवरती खेळतोय. आकुटबाजा चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये खेळलाय. दिनेश प्रभू चेंडू खाली क्षेत्ररक्षक करतोय. सुंदररित्या फील्ड झालाय चेंडू. तोपर्यंत 2 धावा तर सहज मिळतील. मला वाटतं गुड रनिंग जीवन आणि अथर्व याच्यामध्ये थोडस जीवनला मोठे फटके खेळावे लागतील, कारण जास्तीत जास्त धावा आपल्याला संघाला जमवायच्या आहेत. 21 धावा आतापर्यंत लागल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक असेल या सामन्यातील, या पहिल्या इनिंगच्या सामन्यातील तिसरं षटक, शेवटचं षटक, अंतिम षटक. काही चेंडू बाकी असतील. जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. स्वप्नील गोलंदाजीवरती आहेत. निर्णायक षटक स्वप्नीलाचं जीवनसाठी. हा मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू फटकावलाय. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा तर सहज मिळतील. जीवन याला माहिती आहे क्षेत्ररक्षण कसं आहे. स्वामी समर्थ संघाचं क्षेत्ररक्षक कुठला आहे, कुठे थ्रो करू शकतो. 2 धावा तर सहज मिळू शकतात जीवनला. नक्कीच 2 धावा घेतल्या. तर या चेंडूवरती 2 धावा, 2 धावांनी संघ पोहोचलाय तो 23 या धाव संख्येवरती. तिसरं षटक, अंतिम षटक या पहिल्या इनिंगचं. प्रभू फायटर विरुद्ध स्वामी समर्थ या 2 संघादरम्यान चाललेला सामना, पहिला सेमीफायनलचा सामना. तर जीवन स्ट्राईक एंड वरती खेळतोय. स्वप्नील याच्या गोलंदाजीवरती 10-12 बॉलांचा रन घेऊन पंचाच्या डाव्या बाजूने हा ब्लॉक मध्ये चेंडू होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. थोडासा नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडतोय. पाहायचा किती धावा मिळत आहेत. तोपर्यंत 2 धावा तर सहज मिळाल्या. आणि मला वाटतं थोडस गचा क्षेत्ररक्षण होतंय इथे. थ्रो होतोय स्वतः गोलंदाज स्वप्नील याच्याकडून. अशा एकूण मला वाटतं 4 धावा पळून पूर्ण केल्या. गुड रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. 4 धावा कंप्लीट केल्या आहेत. 4च ना. या 4 धावेने संघ पोहोचलाय तो 27 धावांवरती. अजून काही उर्वरित चेंडू शिल्लक असतील. अजून किती धावा जमावतायत जीवन आणि अथर्व पाहायचाय. जीवन मात्र थकलेला आहे थोडासा. स्ट्राईक एंड वरती खेळतोय जीवन. उजवा फलंदाज स्वप्नील याच्या गोलंदाजीवरती. हा आकुटप्याचा चेंडू असेल. मोठा फटका खेळणार नक्कीच होता. पाहायचाय निर्धाव जातोय चेंडू. मला वाटतं स्टिक वरून चेंडू जातोय. थोडस चुकलाय चेंडू बॅटला. निर्धाव गेला. आता मात्र यशस्वी ठरतोय गोलंदाज स्वप्नील. स्वतः कर्णधार गोलंदाज. तिसरं षटक निर्णायक षटक असेल. अंतिम षटक स्वप्नील जीवनसाठी. तर मला वाटतं हा थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. जीवन याला फसवलंय. निर्धाव गेला चेंडू. जीवन मात्र फसतोय मोठा फटका खेळण्यात. 27 धावा आतापर्यंत झाल्या. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या षटकातील, या पहिल्या इनिंगचा अंतिम षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहायचं किती धावा जमवतायत. 27 धावा आतापर्यंत लावल्या आहेत फटकावरती. किती धावांचं आव्हान जमवतोय जीवन. स्ट्राईक एंड वरती खेळतोय. पुढचा चेंडू आकुटबाचा चेंडू आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक काय पाहायचंय. मला वाटतं साहिल आहे. मला वाटतं तो कोणतीही चूक करत नाही. त्याच्याकडे विश्वास होता आपल्या संघाला. झेल बाद झालाय जीवन. आणि 27 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. षटक समाप्त झाले आहेत. 3 षटकात 27 धावा फलकावरती लावल्या आहेत प्रभू फायटर या संघाने. 28 धावांचं आव्हान आहे ते स्वामी समर्थ या संघासमोर.
तर यानंतर होणारा सामना आहे तो दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. स्वागत 11 विरुद्ध विक्टोरी 11. दोन्ही संघाचे संघनायक टॉस विन साठी यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक विक्टोरी 11 विरुद्ध स्वागत 11 टॉस विन साठी यायचं आहे. तर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. प्रभू फायटर कर्णधार जीवन त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला उशीर करू नये. अजून 2 सामने बाकी आहेत. सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहे. 28 धावांचं आव्हान आहे. स्वामी समर्थ या संघासमोर 28 धावांचं आव्हान आहे. तर टॉस विन झालाय तो स्वागत 11 आणि विक्टोरी 11 या 2 संघादरम्यान. तर विक्टोरी 11 या संघाने टॉस विन जिंकलाय. प्रथम फलंदाजी घेतली आहे आणि क्षेत्ररक्षण दिलाय ते स्वागत 11 या संघाला. यानंतर होणारा सामना आहे तो विक्टोरी 11 विरुद्ध स्वागत 11. तर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कर्णधार जीवन सामन्याला विलंब करू नये. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. तर 28 धावांचं आव्हान आहे स्वामी समर्थ संघासमोर. पाहिजे कितपत पेलवतायत. 3 षटकात 18 चेंडू आणि 28 धावांचं आव्हान आहे. एक सोपंसं आव्हान मानावं लागेल. दोन्ही फलंदाज आहेत ते आक्रमक आहेत. त्यासाठी 18 चेंडू आणि 28 धावा एक सोपं आव्हान. अभिषेक आणि पियुष दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. मागील सामन्यात सुंदर फटकेबाजी झाली होती दोन्ही फलंदाजाकडून. अभिषेक आणि पियुष तसेच सुंदर गोलंदाज आहेत प्रभू फायटर या संघाकडे. अथर्व आहे सलामीचा गोलंदाज असेल. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं आहे प्रभू फायटर या संघाने. जीवन कर्णधार आहे स्वतः. सुरेख क्षेत्ररक्षण सजवलं. सामन्याला सुरुवात होते. अथर्व याचा पहिला चेंडू मला वाटतं आखूटप्याचा चेंडू फायनल क्षेत्रामध्ये फटकावणार होता. अभिषेक तर मला वाटतं स्टिक वरून जातोय. निर्धाव चेंडू जातोय. पहिला चेंडू निर्धाव फेकला अथर्व याने. 28 धावांचं आव्हान आहे. अथर्व याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिलं षटक अथर्व याचं. एक निर्णायक षटक. पहिलं षटक फेकतोय अनुभवी गोलंदाज. विश्वासाने षटक दिलाय अथर्व याच्या हातामध्ये. अभिषेक स्ट्राईक एंड वरती खेळतोय. स्वामी समर्थ या संघाचा आकुटोबाचा चेंडू होता. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू फटकावलाय. सुंदर चेंडू फील्ड झालाय. तोपर्यंत मला वाटतं 2 धावा तर नक्कीच मिळतील. गुड रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावेने अभिषेक याने खातं खोललंय. 2 धाव्याने संघाचं खातं खोललंय. संघ पोचलाय या 2 धाव्यावरती. 28 धावांचं आव्हान आहे. मोठे फटके तर खेळावे लागतील अभिषेक आणि पियुष याला. थोडस क्षेत्ररक्षणात बदल होतोय. अभिषेक साठी स्ट्राईक एंड वरती खेळतोय. अथर्व याचा पुढचा चेंडू पाच पालनचा रनअप घेऊन थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. हलकासा कट केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड होतोय शुभम याच्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे शुभम याच्याकडून. 1 धाव मिळते अभिषेकाला. संघ पोचलाय तो 3 या धावसंख्येवरती.
15 चेंडू आणि 25 धावांची गरज. पुढचा चेंडू तर मला वाटतं फुलटॉस प्रकारचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये संतोष तांबे फील्ड करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतं. एक अनुभवी क्षेत्ररक्षक असेल, गोलंदाज असेल, एक त्यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. जिथे 2-4 धावा मिळाल्या असत्या तिथे एकच धाव खर्च केली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, टाळ्यांचा गडगडाट होतोय त्यांच्यासाठी. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. आता मात्र 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. 14 चेंडू 23 धावा. एक सुरेख गोलंदाजी अथर्वयाची, जखडून ठेवलंय मोठे फटके खेळण्यात पियुष आणि अभिषेकाला. पुढचा चेंडू अथर्वयाचा आकुटप्याचा चेंडू होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू फटकावलाय. पाहायचं किती धावा मिळत आहेत. थोडस खराब क्षेत्ररक्षण होत आहे तांबे यांच्याकडून. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा घेत आहेत दोन्ही फलंदाज अथर्व याच्या गोलंदाजीवरती. पुढचा चेंडू अथर्वयाचा. हा आकुटप्याचा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू फटकावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि मला वाटतं थोडस नैसर्गिक अडथळ्यामध्ये क्षेत्ररक्षक घसरतोय. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. 2 धाव्याने संघ पोचलाय तो. नऊ धावा आतापर्यंत झाल्या आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय. आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी स्वामी समर्थ संघाला. बारा चेंडू आणि 19 धावा. 12 चेंडू 19 धावा. दुसरं षटक विनेश याच्या हातामध्ये चेंडू असेल. एक निर्णायक षटक असेल. 12 चेंडू 19 धावा. थोडस क्षेत्ररक्षण सजवलंय. स्ट्राईक हँडला खेळतोय अभिषेक. आक्रमक गोलंदाज अभिषेक आणि पियुष. विनेश याचा आकुटप्याचा चेंडू होता. थोडासा खाली राहणार चेंडू. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू. पंच वाईड घोषित करतायत. एक अवांतर धाव. एक अवांतर धाव मिळते. आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावा. एक रोमांचक सामना, सेमीफायनलचा सामना. पहिला सेमी आकुटप्याचा चेंडू होता. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू फटकावलाय. विकेट किपरच्या मागे चेंडू जातोय. अभिषेक याने चेंडू फटकावलाय. चेंडू फील्ड होईपर्यंत मला वाटतं 2 धावा कंप्लीट केल्या आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल पियुषाचा आणि मला वाटतं 3 धावा सुंदररित्या कंप्लीट झाल्या आहेत. 3 धावेने संघ पोहोचलाय तो 13 या धावसंख्येवरती. आता मात्र 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. थोडासा खराब चेंडू होता आकुटप्याचा. चांगला समाचार घेतला अभिषेकाने. 3 धावा मिळाल्या या चेंडूवरती. पुढचा चेंडू मिनेशाचा. मला वाटतं सुरेख प्रकारचा चेंडू हलकासा लेग साईडला कट केलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पाहायचाय. मला वाटतं दुसरी धाव कंप्लीट केली. गुड रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा 3 धावा अशा खर्च करतोय विनेश. आता मात्र 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. एक रोमांचक सामना. आकुटप्याचा चेंडू होता. हा विकेट किपर झेल आहे. पाहायचंय मला वाटतं सुरेख झेल. बाया एक सुरेख झेल टिपलाय आपल्या संघासाठी. बाया याने एक चांगला गडी बाद झालाय पियुषाच्या स्वरूपात. एक सुरेख क्षेत्ररक्षण बाया यांच्याकडून पाहायला मिळतंय आपल्याला. विनेश याला पहिला गडी बाद केलाय. पियुष वैयक्तिक 8 धावेवरती बाद झालाय. आता मात्र कुठेतरी यशस्वी ठरतोय विनेश आपल्या गोलंदाजीवरती. आता मात्र 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. एक रोमांचक सामना. पहिला सेमीफायनलचा सामना प्रभू फायटर विरुद्ध श्री स्वामी समर्थ या 2 संघादरम्यान. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. नवीन फलंदाज अमेय स्ट्राईक एंड वरती. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे.
एक चुरशीचा सामना. विनेश गोलंदाजीवरती आकुटोब्याचा चेंडू हलकासा कट केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तांबे फील्ड करतो क्षेत्ररक्षक. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय तिथे. थोडासा गचा थ्रो होतोय आणि मला वाटतं जिथे एक धाव होती तिथे मला वाटतं 3 धावा कंप्लीट केल्या. 3 धावा ना. 3 धावा. 3 धावा मिळतात या चेंडूवरती. आता मात्र 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. 8 चेंडू 10 धावा. स्ट्राईक एंडला अभिषेक. एक अजूनही अनुभवी फलंदाज, आक्रमक फलंदाज, ज्याच्या बॅट मधून फटका निघू शकतो, मोठा फटका निघू शकतो. हा मात्र मोठा फटका नक्कीच असेल. विकेट किपरच्या डोक्यावरून पाहायचाय किती धावा मिळत आहेत. मला वाटतं नक्की 4 धावा. मी म्हटलंच होतं अभिषेक जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत स्वामी समर्थ संघाला कुठलीही चिंता नाही. 4 धावा. आता मात्र 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. 7 चेंडू आणि 6 धावा. गोट्या अजूनही मॅच ऑन आहे. मिनेश याच्या हातामध्ये चेंडू. एका विकेटची कुठेतरी गरज आहे मिनेश याला. अभिषेक याची मला रिव्हर्स फिरकाचा चेंडू. किती ओव्हर कॉन्फिडन्स आहे. रिव्हर्स चेंडू फटकावलाय. 2 धावा आता सहज पूर्ण केल्या. गोट्याला माहिती आहे एक फटका मोठा खेळला तर रिव्हर्स मी नक्कीच मारू शकतो. नक्कीच मारला त्याने. आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावा. 6 चेंडू 4 धावा. दोन्ही फलंदाजा दोन्ही अमेय आणि 6 चेंडू 4 धावा. दुसरं षटक समाप्त झालंय. तिसरं षटक असेल निर्णायक षटक. पहिल्या सेमीफायनलचा सामना. या सामन्यात जो विजयी होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल संघ. 6 चेंडू 4 धावा. प्रभू फायटर विरुद्ध श्री स्वामी समर्थ. केदार याच्या हातामध्ये चेंडू. 6 चेंडू उर्वरित शिल्लक. 4 धावांची गरज. मला वाटतं सुंदर फटका अमेयाने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू फटकावलाय. चेंडू फील्ड होईपर्यंत मला वाटतं नक्कीच 2 धावा घेतील. यात काही शंका नाही. दोन्ही फलंदाज चतुर आहेत. अभिषेक आणि अमेय 2 धावा मिळाल्या. अमेयाने 2 धावा मिळाल्या स्वामी समर्थ संघाला. आता मात्र 2 धावांची गरज. कुठेतरी थोडासा सामना स्वामी समर्थ या संघाच्या बाजूने वळतोय. केदार गोलंदाजीवरती आहे. पुढचा चेंडू केदाराचा 10-12 फलंदाज. आकुटोब्याचा चेंडू हलकासा कट केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. मिनेश स्वतः पाहायचाय. जीव शुभम कर्णधार आहे. याच्याकडून अपेक्षा नव्हती आणि मला वाटतं इथे स्वप्नील तांबे याच्या संघामध्ये जल्लोष होतोय. 2 धावा कंप्लीट झालाय. संघ विजयी झालाय. शुभम याच्याकडून अपेक्षा नव्हती. इथे कुठेतरी झेल होता तर सामन्यामध्ये मजा आली असती. तर स्वामी समर्थ संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. तर स्वागत 11 या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. स्वागत 11 संघ. स्वागत 11 संघ. कर्णधार स्वागत 11 संघाचा कर्णधार त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला विलंब करू नये. तसेच विक्टोरी 11 संघाचा कर्णधार याने त्वरित सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचा. योगेश प्रभू त्वरित नोंद घ्यायची आहे. सामन्याला विलंब करू नये. पेनल्टी दिली जाईल. हॅलो 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 स्वप्नील तांबे